रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल, स्वस्थ असाल, निरोगी असाल आणि असंच तुम्ही राहो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. 8 मार्च रोजी आपल्याला माहितीच आहे की महाशिवरात्री आहे. मी कालही त्याबद्दल एक व्हिडिओ टाकला आहे. आज एक वेगळा त्या संदर्भात माहिती देणार आहे की शिवरात्री दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर 3 दिवसाचं पारायण करा. इवन कुणाला 5 दिवसाचंही करू शकतात. शिवलीला अमृताचं पारायण करायचं. 5 अध्याय घेतले तर 3 अध्याय तुम्ही करू शकताय आणि शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्याची सांगता करू शकताय. दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा 3 अध्याय घेऊन येतील याप्रमाणे तुम्ही करू शकताय किंवा 5 अध्यायाचं करू शकता. शिवरात्रीच्या आदल्या दिवशी 5, शिवरात्री दिवशी 5 आणि शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीही 5 असे 5 अध्याय घेऊ शकता. पण जर समजा कुणाला आता वेळेअभावी ते पारायण शक्य नसेल, कारण जर 5 अध्याय गेले तर मिनिमम त्यासाठी 2 ते 2.5 तास लागतातच. आणि समजा तुम्ही न्यू असाल तर अजून थोडासा वेळ लागू शकतो. पण शक्य असल्यास करा, नसल्यास शिवलीलामृतामध्ये 11वा अध्याय एक असा अध्याय जो पूर्ण शिवलीलामृत वाचण्याचं फल देतो. तो शिवरात्री दिवशी वाचायचा. एक 20 मिनिटाचा अध्याय आहे. तुम्हाला तुमच्या घरात शिवलीलामृत असेल तर तुम्ही वाचा. इतर तुमचे मुलं वगैरे इतर अजून कोणी सदस्य असतील त्यांनाही ऐकायला सांगा. आणि जर तुम्हाला ते समजा नसेल, तुमच्याकडे शिवलीलामृत ग्रंथ नसेल तर यूट्यूबवर सर्च करा शिवलीलामृताचा 11वा अध्याय, तर तो ऐकला तरीही त्या दिवशी चालेल. पण त्या 11वा अध्यायात आहे काय हे मी तुम्हाला आज इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. आवडलं तर त्या दिवशी नक्की तुम्ही 11वा अध्याय हा ऐका, इवन पठण करा त्याचं. नाही तर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही पारायण त्याचं 3 दिवस किंवा 5 दिवसाचं करू शकता. पण 11वा अध्याय हा नक्की वाचा. तर त्याच्यात काय आहे ते सांगते आणि मी 11वा अध्यायाचा व्हिडिओही टाकेल. पण आज त्यात काय आहे ते सांगते, म्हणजे तुम्ही ते वाचण्यासाठी इच्छुक व्हाल, ते ऐकण्यासाठी इच्छुक व्हाल. तर शिवलीलामृत 11वा अध्याय हा रुद्र अध्याय मानला जातो. त्यात रुद्राक्षाचा थोडा महिमा सांगितला आहे की तुम्ही प्रत्येक रुद्राक्षाचं काय काय महत्त्व आहे आणि ते तुम्ही तुमच्या शरीरावर किती आणि कसे धारण करू शकता त्याबद्दल थोडक्यात माहिती पहिली सांगितलेली आहे. आणि नंतर एक कथा आहे, ती कथा मी तुम्हाला सांगते. एक राजा असतो, त्याला खूप नवस करून एक मुलगा झालेला असतो. त्याचा प्रधान असतो. राजा आणि प्रधान दोघांनीही खूप नवस करून त्यांना दोघांनाही एक मुलगा झालेला असतो. पण ते मुलं उपजताच शिवभक्त असतात. उपजताच म्हणजे जन्मापासून ते शिवाचं ध्यान करण्यात, शिवाचं नामस्मरण करण्यात, शिवाची स्तुती करण्यात वेगळं असायचे. तर त्यांना इतर गोष्टी आवडत नसायच्या. इतर गोष्टी म्हणजे लहान मुलं जे खेळत होते, ज्या त्यांना म्हणजे खाण्यापिण्याकडे हे जे लक्ष होतं तसं त्या मुलांचं नव्हतं. त्यांचं लक्ष फक्त शिवाविषयी बोलणं, त्याचं कीर्तन करणं, त्याचं नामस्मरण करणं किंवा विभूती सर्वांगाला लावणं, रुद्राक्षाचं धारण करणं, या गोष्टी त्या मुलांना आवडायच्या. प्रधान आणि राजा यांना चिंता वाटत होती की हे जर असं करत असतील तर हे राज्य पुढं कसे करतील ना, याची चिंता त्यांना फार सतवत होती की आता हे कसं होतील. तर एकदा त्यांचे कुळगुरू तिथे आले. त्यांचे कुळगुरू हे शुकयोगींद्र या नावाचे त्या राजाचे कुळगुरू होते. तर कुळगुरू आल्यानंतर राजाने आणि प्रधानाने आपल्या दोन्ही मुलांना गुरुचं दर्शन घ्यायला सांगितलं.
दर्शन घेतल्यानंतर गुरुलाही इतकं तेज त्या बालकाचं पाहून, दोन्ही बालकाचं पाहून त्यांनाही छान वाटलं की इतकं तेजस्वी बालक आहेत दोन्ही. पण पुढे राजांनी सांगितलं की हे यांना मुलं आहेत ना, त्यांना न खेळायला आवडत, न कुठला राजभोग कुठला घ्यायला आवडत आहे. हे फक्त शिवाविषयी बोलणं, शिवाविषयी नामस्मरण करणं, शिवाचं कीर्तन करणं, याच गोष्टी हे दोघं करतात. तर हे का करतात? तुम्ही त्रिकाळ ज्ञानी आहेत, तर याविषयी आम्हाला सांगा की हे काय आहे यांचं हे असं करण्याचं कारण. त्यावेळी मग ते शुकयोगींद्र जे गुरु होते त्यांनी त्यांच्या पूर्वजन्माची कथा सांगितली. तर त्यांनी सांगितलं की काश्मीर देशात एक नंदीग्राम म्हणून गाव होतं. त्या नंदीग्रामामध्ये एक महानंदा नामाची वैश्या होती. ती वैश्या म्हणजे शिवाची खूप भक्ती ती करत होती. तर ती शिवाचे अभिषेक करणे, रुद्राध्याय करणे, शिवाचं स्मरण करून दान दक्षिणा करणे, या सगळ्या सेवा तिच्या हातून घडत होत्या. पण वैश्या असूनही ती पतिव्रता होती. पतिव्रता अशी होती की जर कुठला पुरुष तिने तितक्या दिवसासाठी नेमला असेल तर तिच्या कुठल्याच इंद्रिय तिच्या हाताबाहेर जात नव्हती. की मनात समजा की मनातून दुसरीकडे असंही तिचं कधी होत नव्हतं. ती एकनिष्ठ तिथं राहायची, तन मन धनाने त्या पुरुषाच्या स्वाधीन व्हायची, अशी तिची कथा त्यात प्रचलित आहे. पण एकदा तिचं सत्व पाहण्यासाठी एक सौदागराचा वेश श्रीकृष्णाने धारण केला आणि सौदागराचा वेश धारून तिच्या घरी श्री शंकर गेले. त्यानंतर त्यांच्या हातात एक सुंदर कंगन महानंदीने पाहिलं. महानंदीला ते फार आवडलं. तर तिला त्या सौदागराने ते काढलं आणि तिच्या हातात दिलं. तर त्यावेळी तिने नियम केला की हे कंगन तुम्ही मला दिलं त्याबद्दल मी 3 दिवस संपूर्ण तुमची दासी झाली आहे. तुम्ही म्हणाल ते मी या 3 दिवसात करेन. पुन्हा त्या सौदागराने एक आपलं आत्मलिंग काढलं आणि आत्मलिंग काढल्यानंतर ते महानंदेजवळ दिलं आणि सांगितलं की या लिंगापाशी माझा प्राण आहे, हे माझं जीव आहे ह्या लिंगात. तर हे तू जतन करून ठेव. हे जर भंगलं म्हणजे खराब झालं, तुटलं फुटलं किंवा जळालं तर मी त्या कारणाने माझं प्राण देईल, कारण इतकं प्रिय आहे ते मला. तर तिने ठीक आहे म्हणली आणि तिने तिच्या नृत्यशाळेत जिथं तिने शिवाची स्थापना केली होती, जिथे ती तिचं नृत्य गायन करायची, अशा त्या नृत्यशाळेत तिने ते नेऊन ठेवलं. नंतर श्री शंकराच्या आज्ञे करून जिथे ते लिंग ठेवलेलं होतं, आत्मलिंग जिथे महानंदेने ठेवलं होतं, तिथे आग लागली. त्या रूमला आग लागली. आग लागल्यानंतर मग तिला तिची एक दासी सांगायला आली. मग ती पटकन जाऊन तिथं जाऊन तिने कुकुट मरकट एक पाळले होते. त्यांनाही ती कौतुक करून त्या कुकुट आणि मरकटाला शिवाचंच तिथं नामस्मरण हे चालायचं, तेही दोघं ऐकायचे. त्यांनाही ती विभूती लावायची आणि त्यांना नाचणं शिकवत होती शिवाच्या भजनामध्ये. तर ते पुण्य ते कुकुट मरकटालाही ते होत होतं शिवाचं भजन करण्याचं. तर तिने उडी घातली. त्याच्यात तिला लक्षात आलं की तिथं कुकुट मरकट म्हणजे कुत्रा आणि मांजर आहेत. तर तिने ते सोडले. तर ते पळून
वनात गेले. गेल्यानंतर सगळं शांत झालं आणि सौदागर म्हणजे श्री शंकराने जो वेश धरला होता, सौदागर बोलला की माझं लिंग, मी जे आत्मलिंग तुझ्याजवळ दिलं होतं ते आहे ना व्यवस्थित, त्याला तर काही नाही झालं ना. तर ती ऐकल्यानंतर ती स्वतःला मारून घ्यायला लागली, हाणून घ्यायला लागली की कारण ते लिंग त्या अग्नीमध्ये जळालं असं तिने तिथं त्या सौदागराला सांगितलं. तर तो म्हटला की आज नेमाचा दुसरा दिन आहे आणि तू माझं आत्मलिंग ते जतन करू शकली नाही, त्यामुळं मी इथं आता माझा देहत्याग करतो. मग त्यांनी अग्नी पेटवला आणि त्या अग्नीच्या कुंडात त्याने उडी घातली. ते बघितल्यानंतर मग महानंदेने पूर्ण गावाला बोलवलं. तिची जी काही संपदा, धन संपदा जे काही होतं ते सगळं तिने दान करून टाकलं. दान केल्यानंतर मग तिने पुन्हा दुसरा एक अग्निकुंड पेटवला आणि त्या कुंडात आता उडी घेणार तोच तिथे श्री शंकर तिला उचलून तिथे घेतात, त्या अग्नीतून बाहेर निघून तिला बाहेर घेतात आणि तिला सांगतात की तो सौदागर मीच होतो, मीच तुझी परीक्षा पाहण्यासाठी इथं आलो होतो, माग तुला काय मागायचं आहे. तर ती म्हणती हे नगर, हे जे गाव आहे ते उद्धरून दे आणि माता आणि बंधू समवेत तुझ्या पदापर्यंत ने, तुझ्या चरणापाशी आम्हाला घेऊन जा. तसंच झालं. महानंदा पदापर्यंत गेली, म्हणजे ती आणि शिवपदापर्यंत गेली, म्हणजे ती शिवाच्या चरणापाशी गेली. पण जे कुकुट मरकट जे पळून गेले होते वनात, ते कुकुट मरकट म्हणजे या जन्मीचे तुमची मुलं. राजाच्या मुलाचं नाव सुधर्म होतं आणि तारक हे प्रधानाच्या मुलाचं नाव होतं, म्हणजे सुधर्म आणि तारक या जन्माचे आहे. हे ऐकल्यानंतर राजाला फार आनंद झाला की इतका मी धन्य आहे की माझ्या पुत्री एवढा सुपुत्र जन्मले आहेत की त्यांचं पूर्वजन्माच्या पुण्य करून ते इथं राजघराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे, इतका मी धन्य झालो. मग राजाला पुढं अजून कुतूहल झालं की आता मग ही राज्य किती वर्ष करतील, कसं करतील. तर त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला राजाने गुरुदेवाला की किती वर्ष राज्य करतील हे. तर शुकयोगेंद्रांनी सांगितलं की मी खरं बोलेल, मला असत्य बोलता येत नाही, पण तुला ते ऐकताना विषाहूनही वाईट वाटेल. तर तो म्हणला, राजा म्हणला की तुम्ही सांगा काय आहे सत्य. तर आजपासून 7वें दिवशी, ज्या दिवशी तुझा मुलगा 12 वर्षाचा होईल त्या दिवशी तो मरण पावेल. हे ऐकताच राजाला मूर्छा येते, तो बेशुद्ध होतो. मग देवांनी त्याला सावध करून सांगितलं की तू धीर सोडू नकोस, रुद्राध्याय याचं पठन कर. त्याने तुझ्या पुत्राचं मरण चुकवण्यासाठी कामी येईल. मग राजाने गुरुला असं सांगितलं की मला त्यातलं ज्ञान नाही, ते तुम्हीच सगळं करा, तुमच्या यांनी. तुम्हाला जसं मग ब्राह्मणांना बोलवण्यात आलं आणि रुद्राध्याय सुरू करण्यात आले. ज्यावेळी मृत्यूची वेळ आली त्यावेळी ते मूल धरणीवर पडल्यानंतर एक 5 मिनिटांनी जे घट स्थापन केले होते रुद्राध्यायाचे, ते त्यातलं पाणी त्याच्यावर शिंपडून गुरुदेवांनी त्याला जागं केलं आणि विचारलं काय झालं. त्यावेळी त्याने सांगितलं की एक काळ पुरुष मला धरून घेऊन जात होता. तर तिकडून काही शिवदूत आले, 4 शिवदूत आले. त्यांनी मला माझं बंधन, माझे जे पाश टाकले होते मला, ते तोडून त्या काळ पुरुषाला धरून पुढे शिवलोकात गेले.
हे पुत्रमुखीचं ऐकल्यानंतर राजाला फार आनंद झाला. त्याने भरपूर दानदक्षिणा दिली, भरपूर ब्राह्मणांनाही दानदक्षिणा दिली. त्यावेळेस तिथे नारद मुनी आले. नारद मुनींना पुन्हा प्रश्न करण्यात आला की तुम्ही त्रिभुवनी तुमचं गमन आहे, त्रिभुवनात तुम्ही जाता, काय झालं ते नक्की आम्हाला सांगा. तर ते म्हणे की काळपुरुष ज्यावेळी तुझ्या पुत्राला धरून घेऊन जात होता त्यावेळी 4 शिवदूत म्हणजे कालभैरव शिवाने पाठवला आणि त्या कालभैरवाने त्या काळपुरुषाला धरून तो शिवाकडे गेला आणि विचारलं त्याला की तू कुणाच्या आज्ञे करून भद्रसेन, राजाचं नाव भद्रसेन असताना तू भद्रसेनाच्या मुलाला कुणाच्या आज्ञे करून तू आणि इथे आणत होता. त्यावेळी त्यांनी काळपुरुषांनी सांगितलं की त्याचं मरण ज्या दिवशी होतं ते मला तशी चित्रगुप्ताने आज्ञा दिली होती आणि मी ते केलं. चित्रगुप्तानी पत्रिका वाचून पाहिली तर तिथे 12व्या वर्षी मृत्यूचिन्ह होतं, पण त्याचं गडांतर झालं आणि रुद्राध्यायाच्या महिमेने त्याचं 12 सहस्त्र वर्ष म्हणजे 12,000 वर्ष त्यांनी राज्य करावं हे तिथे लिहिलेलं होतं. हा रुद्राध्यायाचा महिमा तिथे होतं. मग काळपुरुष शिवाला म्हणतात की अपराध माझ्याकडनं हा नकळत घडला, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा. असं काळपुरुषाने महादेवाला क्षमा मागितली आणि त्यामुळं राजाच्या पुत्राचं मरण चुकलं. यात हा अध्याय जर कुठले गडांतर असतील काही असतील तर तो दूर करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला जातो. त्याच्यामुळे तुम्ही तो नक्की ऐका, वाचा. तुम्ही फक्त शिवरात्रीलाच वाचावा असं काही नाही आहे.